ती किती सार्थ आहे हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. अर्थात संगमेश्वरचा इतिहास तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. एक सुदीर्घ समृद्ध अशी परंपरा या महाविद्यालयाला आहे. 1953 साली हे कॉलेज स्थापन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंतचा जो प्रवास आहे जवळपास 72-73 वर्षाचा हा प्रवास आहे. अजून 2 वर्षांनी आपण अमृत सिद्धी साजरी करणार आहोत. 75 इयर्स होणार आहेत त्यावेळेस. आणि या सगळ्या परंपरेमध्ये अनेक गुणी प्राध्यापक, अत्यंत अभ्यासू असे प्राध्यापक या महाविद्यालयाला लाभले. त्यांनी या महाविद्यालयाला एक महाराष्ट्र स्तरावर म्हणा किंवा देश स्तरावर एक नाव मिळवून दिलं. पण जसं प्राध्यापकांनी योगदान दिलं त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं योगदान इथल्या तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे. कारण इथला एक एक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात गेला आणि संगमेश्वरचं नाव त्यांनी सर्वदूर पसरवलं. इथला विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, विज्ञानाच्या क्षेत्रात आहे, उद्योग क्षेत्रात आहे, क्रीडा क्षेत्रात आहे, अगदी चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. सांस्कृतिक याच्यामध्ये सुद्धा आता इंद्रधनुष्य वगैरे सारख्या स्पर्धांमधून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे या स्पर्धांमधून किंवा देश पातळीवर सुद्धा अभिनयाचं पहिलं पारितोषिक घेणारे विद्यार्थी सध्या सुद्धा आहेत. म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा असं पारितोषिक मिळवलेले आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक मोठमोठी पारितोषिक विद्यार्थी अजूनही मिळतात खेलो इंडियामध्ये वगैरे. तर ही मोठी परंपरा आहे. त्या परंपरेतले सगळे तुम्ही जुने विद्यार्थी आहात. आम्हाला खरं तर तुम्ही सिनियर आहात. तुमच्याविषयी मी आदर व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. हो हो बाजूने जावं लागेल. बाजूने इकडून जावं लागेल. हा तो पब्लिक स्कूलचा आहे. हे समोर ही नवीन इमारत बांधली जाईल लायब्ररीची. हो पेंडसे होते. होय होय हो. चांगले सर होते आणि साधे होते. सायकलवर शेवटपर्यंत येत होते ते. रिटायर होते. चांगले होय आणि कष्टाळू होते ते. तसं आता यांनी मोठी केलेली आहे. जिमखान्याला वेगळं काय नव्हतं तेव्हा एकच रूम होती आपल्याकडे कोपऱ्यात. तर जिमखाना संपूर्ण आता जिमखाना इथे केलेलं आहे. हा आणि लायब्ररीची 3 मजली इमारत आहे. लायब्ररीची 3 मजली इमारत त्यांनी हे केलेली आहे. वर तुम्हाला ई लायब्ररी सुद्धा आहे. म्हणजे मुलांना कॉम्प्युटरसह बसून ते वाचू शकतात सगळं. ई लायब्ररीचा एक सेपरेट सेक्शन आहे. विषय म्हणजे ब्लाइंड लोकांसाठी इथे आहे. हा ब्लाइंड लोकांसाठी सुद्धा ब्रेल लिपीचं ती पण फॅसिलिटीज आहे. ते हे बंद केलं का नाही? नमस्कार. वेलकम सर. लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत काय तर थोडक्यात सांगा वाटलंस. इकडे 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 इकडं असं. या इकडं. नमस्कार नमस्कार. या इकडे या या. माहिती आहे थोडी 2 मिनिटात फक्त किती लायब्ररी आहे. नाही नाही मिनिटात एक माहिती देतील तुम्हाला.
इकडे 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 उभा राहा. मी डॉक्टर मोलिमिनी म्हणून आहे. इथं संगमेश्वरमध्ये मी 2004 मध्ये जॉईन झालो सर. त्यावेळी आपल्याकडे 48,000 पुस्तक होते आणि आता 90,000 पुस्तक झाले सर. आणि हां डबल झालं सर. आणि आपल्याकडे 104 जर्नल्स येतं सर. आता 104 जर्नल्स, त्यामध्ये करंट सायन्स आणि नॅशनल जॉग्राफिक असं ते बरेच इम्पॉर्टंट जर्नल्स आपल्याकडे येतो. आणि तेवढंच नव्हे, आणि आपल्याकडे रिसोर्सेस आपण नवीन सुरू केलेले आहे. ते एनलिस्टमध्ये 1,35,000 बुक्स आहेत. सो विद्यार्थ्यांना आता मोबाईल आणि ह्यामध्ये त्यांनी बघू शकतो ते 1,35,000 बुक्स आणि 6,000 जर्नल्स आहे सर. नॅशनल इंटरनॅशनल लेवल एवढं आपण हे केलेलं आहे सर. आणि आपल्या मॅनेजमेंट एवढं आपल्याला हे दिलेलं आहे. डेलनेट म्हणून एक आहे, ते दिल्ली लायब्ररी नेटवर्क, तिकडून पण आपण घेतलेलं आहे सर. आणि हे कमीत कमी 1,00,000 पुस्तकं त्यांच्या रिसोर्सेसमध्ये मिळतात सर. विद्यार्थ्यांना ते कधी पण त्यांना पासवर्ड दिले असतं, आपण पासवर्ड दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी बघू शकतो. तेवढं ते बायोग्राफी, ऑटोबायोग्राफीज, नॅशनल जॉग्राफिक, देन करंट सायन्स, असं ते मॅगझिन्स, चांगलं मॅगझिन्स आपल्याकडे मिळतं. वर्ल्ड वाईड जे आहे ते आपण इथं आणायचे प्रयत्न केलेले सर. QR कोड म्हणून आहे, क्विक रिस्पॉन्स कोड म्हणून आहे सर. सगळं आपण क्विक रिस्पॉन्स कोडमध्ये तुम्ही घरी बसून ते पूर्ण बघू शकतो. तेवढं आपल्याकडे आपण रिसोर्सेस वाढवले सर ते. आणि हे रिसोर्सेस आहे. आणि हे सगळं मला वाटतं तुम्ही आता 1974 म्हणजे त्यावेळी आपण बॉर्न पण नव्हतं ते. आणि तेव्हा ते आत्ता नवीन आपल्याला काही संधी मिळाल्या. ते पूर्वी जे तानोडे सर म्हणून होते ते एक्सपायर झाले ते. आणि अगोदर ते पेंडसे सर म्हणून होते ते मी ऐकलं होतं सर त्यांच्या. आणि मोस्ट ओव्हरले गवशेट्टी सर वगैरे होते ते होते. मी भेटले होतं सर सगळं त्यांच्याकडे, पण मी मार्गदर्शन घेतलेले आहे. राईट सर. येस सर. Yes sir, you used to get it, and it was actually golden period for you also. Yes sir. राईट सर. नाही आता काय झालं सर, करेक्ट. नाही आता आपल्याकडे रिसोर्सेस वाढले सर. आणि कमीत कमी येस सर. येस सर. मी डॉक्टर विजय कुमार मोलिमिनी म्हणून आहे. मी प्रॉपर कर्नाटक धारवाडचे आहे सर. हा मुलीमणी हे होय मुलीमणी. हा प्लीज प्लीज. 3 sitting at that hostel कट्टा, तिथं बसलो होतो आम्ही. भोगीशन सर बघितले आम्हाला. सगळे पोरं गेले, हे पोरे का गेले नाही. मी फिलिपला सांगितलं बसू बघू का करतात ते बघू तरी आपण म्हणून. काय आपल्याकडे रिझन आहे, आपण कशासाठी बसलो, आपल्याकडे एक रिझन आहे, व्हॅलिड रिझन आहे म्हणून. तर त्यांच्या मागं पिऊन असायचं भोगेशन सरनी. त्या पिऊनला सांगितले तर तिघांना बोलून घ्यायचं. म्हणजे लायब्ररीचा इम्पॉर्टन्स सांगतोय मी. ते पिऊन आला, बॉस बोलवलंय तुम्हाला. गेलो आम्ही. येस, वाय आर यू सिटिंग हिअर. पहिल्यांदा आम्ही गुड मॉर्निंग सर म्हणलं. गुड मॉर्निंग म्हणल्यावर थोडं जरा ते हे झालं. मग वाय आर यू सिटिंग हिअर, वेस्टिंग युअर टाइम. सर पिरियड इज ऑफ. विच सर म्हणे कन्फर्म केलं कोण. मिस्टर RK कुलकर्णी. पिऊनला विचारले RK इज देअर टुडे. नो सर, ही इज नॉट देअर, ही इज ॲबसेंट. ओके ओके. वाय आर यू वेस्टिंग युअर टाइम. गो सिट इन द लायब्ररी. Library is meant for you. There are thousands of books there. Go study. Don't waste your time. म्हणून आम्हाला त्यांनी हे केलं. आम्ही ते वरती चढेपर्यंत भोगेशन सर आम्हाला बघत होते. म्हणजे ऍक्च्युली गेले का नाही. सो दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ लायब्ररी. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की कॉलेजमध्ये त्यावेळेस 60,000 स्टुडंट होते. ते बरोबर कुठला हा यस दुसऱ्या कॉलेजच्या मुलाला ओळखायचं. कॉलेजेस इन सोलापूर. हो रे, वेर इज युअर आयडेंटिटी कार्ड, शो मी.
म्हणजे एवढे ते 7,000 स्टुडंटला ओळखायचे म्हणजे चेष्टा हो. आहे. आपल्याच कॉलेजच्या ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता. आत्ता जे तुम्ही सांगितलं की मुलांना त्यांच्या त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा वाचायला मिळतं वगैरे, पण त्यावेळेस काही कमी कॉपी होत्या आपल्या लायब्ररीमध्ये. तर वेटिंग लिस्ट होती आणि मला किती दिवस थांबावं लागलं माहिती आहे? 4 महिने थांबावं लागलं, तेव्हा मला ययाती कादंबरी मिळाली होती लायब्ररीतून आणि ती मी वाचली होती. म्हणजे आता किती सोयी सुविधा निर्माण झालेल्या आहेत. खूप छान वाटलं ऐकून. थँक्यू. सगळे तिथं आले, जरा गेस्ट आले, तुम्ही चला आपण बोलू, दादा बोलू की सगळे आले. गिरीश कार्नाड सर धारवाडले होते आणि आपल्या घरी आले होते ॲक्च्युली. असं जाताना ते स्कूटरमध्ये चालले होते आणि डायरेक्ट आपल्या घरी येऊन थांबले. ते तगरपूर सर म्हणून त्यांना भेटायचे होतं. ही वॉज अ क्रिकेट प्लेयर आणि माझा वडील पण प्राध्यापक होते. त्यांना बोलवलं, हे गिरीश कार्नाड आहे म्हणलं. ते तसं स्कूटरमध्ये आले होते जस्ट ते आणि एक्झॅक्टली हे थांबले. ते म्हणलं ते आता बोलत बोलत काय म्हणलं ते, सर तुम्ही गिरीश कार्नाड सर आहे ते? हां मीच. येस आय एम हिअर सो आय वॉन्ट टू मीट मिस्टर तगरपूर. आणि दोघं ते गिरीश कार्नाड आणि माझा वडील दोघं त्यांच्या स्कूटरमध्ये गेले. ते एक आठवण आहे सर ते. थँक्यू सर. घ्या घ्या, तुमचं भाग्य आहे. 1978 संगमेश्वरचे विद्यार्थी आहेत ते. 1980 उभा राहा सगळे, एक फोटो घेऊ छानपैकी त्यांच्याजवळ. पटकन उभा राहा. ए बाळांनो उभा राहा पटकन. सर 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 इकडे पहा, एक फोटो घेऊया छानपैकी. ए उभा राहा. ए चला सर चला. प्लीज प्लीज सर बसा. हो सर या बसा. बसा बसा हो सर. सर 78 नाही. रेडी. काय माहिती आहे का, तुमचा मोबाईल राहिला ना, लक्ष तुमच्याकडे. तुम्ही एकदा क्लिक झाल्यानंतर थोडेसे हात असे आले तरी चालेल, म्हणजे दोन्ही कांदे असं असं काय सर तुम्ही सेंटर स्ट्रेट
स्वतः पण त्याची विद्यार्थिनी आहे आणि मला आता इतका अभिमान वाटतोय की 1978 साली जी बॅच पासआउट झाली होती त्यांचं कॉलेजबद्दलचं प्रेम आणि ते सगळे यंग गर्ल्स अँड बॉईज सध्या इथे माझ्यासोबत आहेत. तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या की एवढ्या सगळ्या व्यापातून पण सगळं झाल्यानंतर पण आज हे सगळे एकमेकांना परत एकदा इथे भेटायला आलेले आहेत आणि यांचा खूप छान आज दिवसभराचा अजेंडा आहे. पण त्याआधी आपण जाणून घेऊयात की एवढ्या वर्षानंतर भेटल्यावर यांच्या काय मेमरीज पुन्हा एकदा रिलीव्ह झालेल्या आहेत. तर येस, आय एम शुअर तुम्ही बास्केटबॉल कॅप्टन होता आता तुमच्या मित्रांनी सांगितलं. तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव अनिल कुमार कोकरे आहे. मी बास्केटबॉल क्लास कमी आणि ग्राउंड मध्ये जास्त असायचो मुलीपासून. Since I was playing basketball over here, and that was I was captain in 1977 over here. Then simultaneously I played Sholapur district also. Wow. I am a member of Sholapur district basketball club. We are the founder member. I was one among that one myself, one founder member of 3-Star Basketball Club, which is here. So it's grown a lot nowadays, and one branch of that one is in Kharghar also nowadays. वाव. Thereafter I went pass out. I went to police department, then CID, then Bhabha Atomic Research Center, and thereafter in ONGC. Wow. Subsequently, I retired from ONGC as a chief manager security. That is to be, since my previous department, parent department, or police department. So, of course, it's security Yes. only. Security. Yes, yes. And by God of grace, I got one son who is settled in USA. That Wow. is to be in Boston, and I have blessed with one grandson, one granddaughter. Wow. They are enjoying. Myself, I'm settled in Mumbai. That is to be in Dadar Shivaji Park, which is very proud as a Sholapur. Yes. So how do you feel now coming here after so many years? My old memories are gathering in the. I cannot express my opinion, and because of so many places, that old places. Very true. I cannot express in the world that much. Yes. But it is Yes. already- Thank you. Thank you very much. Yes. From US, especially from Wow. Please, ma'am. So your name, please. Nalini Desai. And yes. And how do you feel coming back all the way from USA to your own college? Just like a teenager. Wow. Back in class. Yes. Go to the principal's office. Yeah. And the current generation, Gen Zs, they are very impatient and very having with a small span of emotions. त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल की keeping relations after so many years, what it means to They you? will do the same. They'll continue, I'm sure. Yes. In a different way. Yes. But Yes. they'll be more connected than we were. We just formed our group 6 months ago. Yes. And here we are. Wow. Wonderful. Thank you. So हा सांगा ना, तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रसाद दुनाखे हं. आणि मी कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये पाऊल टाकल्यावर माझ्या मनात अनंत आठवणी कॉलेजबद्दलच्या आल्या. या कॉलेजमध्ये आम्ही इंडत फिरत होतो, हो. हॉलमध्ये टेबल टेनिस खेळत होतो. हं. कॉलेजला टेबल टेनिस मध्ये झोनल इंटरझोनलला आम्ही पार्टिसिपेट केलेलं होतं. वा. गॅदरिंग मध्ये नाटकात कामं केली होती. तबला वाजवला होता लास्ट इयरला, जो म्हणजे कुणालाच आवडायचा नाही. आता 2 मिनिटं तबला वाजवला होता. वा. सरांच्या आठवणी खूप आहेत सगळ्यांच्या. येस. आणि आर के कुलकर्णी स्पेशली, वाळके सर आमचे अकाउंटन्सीचे होते ते. प्रिन्सिपल बोगीशेन सर आमच्याबरोबर ट्रिपला आले होते हम्पी हॉस्पिटलला. त्यांनी आमच्या सगळ्यांचे फोटो काढले होते. वाव. आणि खूप छान डिसिप्लिन होती आणि खूप छान वाटते कॉलेजला इथे आल्यावर इतक्या क्या दिवसांनी. बात, क्या बात. खरंच थँक्यू. येस. खरं वाटलं नव्हतं की एवढ्या वर्षांनी. माझं नाव तमेजी पठाण, ही ओळखती. एवढ्या वर्षांनी एकत्र येऊ असं वाटलं नव्हतं. खूप आनंद झाला. सगळेजण भेटले, म्हणजे ह्या वयात पण येऊ शकलो ह्याचा आनंद आहे. वा. ज्यांनी हे अरेंज केलं त्यांची मी आभारी आहे फार. वाव. थँक्यू मॅम. येस. हेमा कासनीस. मी खरं स्पोर्ट्समध्ये जास्ती होते ॲक्च्युली. कॉलेजच्या जास्तपेक्षा म्हणजे व्हॉलीबॉल टीममध्ये होते. त्याच्या मी झोनल वगैरे मॅचेस केले. क्रिकेट टीम आम्ही इथे सुरू केली. क्रिकेट सोलापूरमध्ये आम्ही फर्स्ट क्या बात, क्या बात. क्रिकेटची टीम सुरू केली. म्हणजे मस्त. इथून सुरुवात झाली खरं क्रिकेटला So सोलापूरमध्ये. you are so proud की आता आपल्या आता आणि women's मी cricket even, team ने World Cup जिंकलाय. यांच्याबरोबर खेळलेली आहे. म्हणजे पुण्यामध्ये आपल्या पहिल्या टीमचे जे आहेत ना मेंबर्स हा. सुरुवातीच्या, त्यांच्याबरोबर पण मी क्रिकेट खेळलेली आहे. वाव. पुण्याला त्यांच्या झोनल आपल्या क्रिकेट इंटर कॉलेज मॅचेस झाले होते त्याच्याबरोबर.
सगळं बाकी कॉलेजमध्ये आता आल्यावर त्या सगळ्या आठवणी आता परत येत आहेत नक्की. आणि खूपच छान वाटते. ज्यांनी म्हणजे एल्लीकर वगैरे ज्यांनी अरेंज केलं त्यांचे खूप खूप आभार की सगळ्यांना भेटायला मिळालं त्या निमित्ताने. थँक्यू. थँक्यू. मी मंजिरी पानसे कानेगावकर आधीचं नाव आहे, आडनाव आहे. आणि या कॉलेजच्या आठवणी म्हणजे या ठिकाणी मी जी उभी आहे ना, आम्ही बदामी हॉस्पिटलला गेलो होतो, तर माझा आणि साधना कर्णिक म्हणून माझी एक मैत्रीण होती, दोघींचाच एक फोटो होता, वा. तो इथे लावलेला होता आणि तो म्हणजे ती एक छान आठवण आहे. क्या बात. त्यानंतर टीवायला आम्ही गॅदरिंग मध्ये गाणं वाजवलं होतं पेटीवर, आजा सनम वाजवलेलं ओहो. होतं आणि ओव्हरनाईट सगळेजण मला ओळखायला लागले होते. म्हणजे ती एक वेगळीच गंमत होती. आणि आता लायब्ररीमध्ये मी जास्ती असायची, कारण पुढे चालून मी आता सोमय्याला जवळपास 30 वर्ष माझी नोकरी झाली ॲज अ लेक्चरर. हा घाटकोपरचं सोमय्या कॉलेज आहे तिथे, आणि 16 मध्ये मी रिटायर झाले. आज इथे येऊन खूप छान वाटतंय. आमचं सगळं घर संगमेश्वरचं स्टुडंट आहे बरं क्या का. बात. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ या कॉलेजचे स्टुडंट आहोत. वंडरफुल वंडरफुल. थँक्यू. अमेझिंग. Yes, my name is Philip Nadvi, and I am proud to be a student of this college. Yes. Whatever I am today, it is because of the good education that I got. Absolutely, the teaching staff was very nice, Right. and that is why I could compete successfully in this competitive world. Yes. And today, whatever I am today is because of the efforts of our teachers. I will never forget them, and I wish in the future, if time permits, again and again I will come and visit my college. Yes. Thank you so much. Thank you. Sir. माय नेम इज मोहन गोरपडे. आय हॅव डन मराठी बोला. हो, चालेल ना. इंग्लिश सवयले काय करू. सवय इंग्लिश झाली आहे. ओके. My name is Mohan Gorpade. I have done BCom, MCom, MSW. I have spent my entire service life in medical field. Though I am a commerce graduate, I have 25 years work in medical field. I have started my career as a medical representative. I reached up to regional sales manager. Oh. Afterward that, I have joined medical hospital line. In that, I worked 25 years with Dr. Raghuji Kidney Hospital, Oh. the Sholapur-based hospital. Yes. I have reached to the national level. Our hospital is entirely known throughout India for ECHS, central government, state government, military people. We are giving doorstep service. We have 4 mobile services in Maharashtra. We are reaching poor people up to their state side. I thought, serve the nation, serve the poor people. This is the basic principle of my life. Yes. That I have devoted. I have Great. 2 sons, 1 daughter. My father-in-law son is a PhD in engineering. He is serving with Kirloskar Communist College Wow. as a lecturer. My elder son is BSc MBA. Second son is MCom. My daughter is BCom MBA. I got 4. Yes. Nothing. Okay. Thank you. Thank you, sir. Thank you so much. मैं विठलदास सोनी, श्याम नाम से ज़्यादा पहचाना जाता हूँ. Yes. बचपन से शेर शायरी कविता लिखने का मुझे बहुत शौक रहा है. एज की 15 ईयर में मैंने पहली पैरोडी सॉन्ग लिखा है. Wow. और यहाँ पे जहाँ हम लोग सुन रहे हैं आप मुझे, यहाँ पे पहले नोटिस बोर्ड लगता था, उसमें एक साप्ताहिक प्रिंट होता था जो उसमें छपता और लिखा जाता था. वो हाथ से लिखकर शलाका बोलकर जो लिखा है उसमें मैंने संपादकीय का काम किया है. Wow. Wow. धन्यवाद. Yes. Thank you, sir. Thank you so राम तुपदोळकर. मी रिटायर्ड सिटिझन ऑफिसर. मी या कॉलेजमध्ये 4 ते 78 मध्ये या दरम्यान मी इथं BComमध्ये शिकत होतो. त्यावेळी पहिला दिवस मला आठवतंय की इथं के भूषणचं नाव म्हणजे दरार होता. मला काय माहिती के भूषण कोण आहे माहिती नाही. इथं उभारले होते त्यांनी. मी येऊन त्यांनाच विचारलं पाहिजे पहिल्या दिवशी, सर हे माझा वर्ग कुठं आहे. अच्छा. म्हणजे मला म्हणजे ते त्याच्यानंतर आज मी सोलापूरच्या विकासामध्ये भरपूर काम करतो. वा, वा, वा. आज दुहेरी पाईपलाईन इव्हन आता रिटायर होऊन 12 वर्ष झाले तरी मी आता कॉर्पोरेशनमध्ये आता ॲज ए ऑफिसर म्हणून कॉस्ट्युमर म्हणून आता अजून मी कार्यरत आहे. वा, वा. आणि मला सोलापूरचा विकास करण्यामध्ये मला आनंद आहे म्हणून मी काम करतो, दुसरं काय नाही. नक्की. आणि जे विकास सोलापूरचा जे विकास आहे त्याचा 100% हात माझा आहे. Yes. त्यामुळे मला म्हणे बस. Thank you. Thank you. पण माझ्या मते मी पण एकच वर्षी होतो.
77-78 मध्ये मी पण इथं 12वी 1 वर्ष काढलंय. तुम्ही सीआर नाही त्यावेळेस हे सीआर होते, मी पण सीआर होतो त्यावेळेस. ते फोटो एक आहे आपला ते सर्व सीआरच आहे. हा या नलिन देसाई या LR होता LR लेडीज रिप्रेझेंटेटिव्ह अमेरिकन आले खास आले ते. या मुंबईवरून आल्या कापडिया सय्यद मून मॅडम या जनता बँकेमध्ये होत्या सगळ्या. खासनेस मॅडम शिवाय लेडी क्रिकेट टीमची पहिली हे आहेत आपल्या कॉलेजच्या आणि त्या आपल्या भारतात त्याच्यावर खेळलेल्या आहेत. हां पानसे मॅडम सोमयामध्ये त्या प्रोफेसर आहेत, 30 वर्षांतर रिटायर झाले आहेत. ते महालेहून GM म्हणून रिटायर झालेले आहेत. घोरपडे हे सोलापूर 5000 डॉक्टरांना ओळखतात, 5000 डॉक्टर त्यांना काय. योगेश राडी या युनिफॉर्मचे हे सप्लायर. सफदार शेख SBI बँकेमध्ये मॅनेजर म्हणून मोठ्या पोस्टवरून रिटायर झाले आहेत, ट्रेनर आणि ते. फिलिप त्यांचं फार मोठं NGOचं काम आहे. त्यांच्या 4 शाळा 2 हॉस्पिटल इथंच आहेत इथं. आणि पैसा माहिती आपले तर प्राध्यापक फिलिप होते, त्यांचं कोणी प्राध्यापक फिलिपचे कोण नाहीत. नाही ते कोण नाही त्यांचं. प्रसाद दोनाके हा सध्या पुण्याला असतो तो. नंतर हे बंडेवार हे वैरागला असतात सध्या. क्षीरसागर पुण्यामध्ये असतात हे. चंकेश्वरा तुम्हाला मागाशी ओळखून दिलेली आहे. मलजी पानगावकर हे सगळे अखिल भारतीय हे असतात ना परदेशी मराठी साहित्य संमेलन, त्यामध्ये सगळं ऑर्गनायझर म्हणून काम करतात. तुम्हाला अमेरिकेत ते जायचं सांगू शकता. पुढच्या वर्षी आहे साहित्य संमेलन. ज्योतिप्रकाशचं माहितीच आहे तुम्हाला. दत्तकुमार परदेशी. विठ्ठलदास सोनी तुबदळकर तुम्ही ओळखताच काय प्रश्न. कोकरे मगाशी तुम्हाला ओळखून जहागीरदार नाही त्याचं आपण सगळे आज या निमित्ताने आपला खूप अभिमान आहे तुमची खूप एन्जॉय करतात आजचा दिवस. आणि आम्ही 2 वर्षांत परत भेटणार आहोत. 75 वर्षाला कॉलेजच्या वेळेस आम्ही भेटणार आहे परत. हां त्यावेळेस 75ला आम्हाला बोलावं पण ते श्रद्धा कामत पण आले FMचे आहेत खास त्यांना. विद्यार्थी आज एकत्र येऊन या ठिकाणी आजचा एक पूर्ण दिवस एकत्र घालवणार आहे. आणि माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अमेरिका, पुणे, मुंबई या सर्व ठिकाणाहून हे सगळे माजी विद्यार्थी एकत्र येत असताना त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली उत्तुंग झेप की जे संगमेश्वर कॉलेजच्याही एक शिरेपेचामध्ये त्या ठिकाणी झेंडा लावत आहेत. आणि तशा पद्धतीनं त्यांचा कामाचा त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कर्तृत्वाचा संगमेश्वर कॉलेजला नक्कीच अभिमान आहे. आणि या निमित्तानं ते आज इथे जे एक दिवस ते घालवणार आहेत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, तर त्यांना त्यांच्या या संपूर्ण दिवसाच्या एकंदरीत जे कार्यक्रम केलेत त्याला मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि पुढं माजी विद्यार्थी संघटना आपण बांधतोय त्यामध्येही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असावा अशी एक अपेक्षा संस्थेच्या वतीनं करून माझे 2 शब्द सांगतो. थँक्यू सर. थँक्यू. आणि आपले सर थोडं मागं सरका, थोडं मागं सरका, थोडं मागं.
हा संध्याकाळी आपण सिद्धेश्वर मंदिरात पण त्यात काही डेव्हलपमेंट चालू केलेले आहेत. आपले काही सजेशन आणि सपोर्ट काय मिळणार असेल तर चला. मॅडम द्या की उभा सगळं एकदम मॅडम थोडं पुढे या तुम्ही हां ओके सर थांबा काय
आपण लग्नात जशी तयारी करतात त्या पद्धतीनं आणि त्या आपुलकीने केली ते मी कॉलेजचे माझे विद्यार्थी आज हीच ओळख मला वाटतं सगळ्यात योग्य आहे. बरोबर. अगदी टी शर्ट पासून ती तयारी करायची असते. वऱ्हाडी लोकांचं मानपान आणि ज्याला आपण म्हणतो ना की कपडे ज्याला साधारणतः आपण बस्ता वगैरे म्हणतो, अक्षरशः त्या उत्साहाने जरी केलं ते अडीकर सरांचं प्रातिनिधिक म्हणून आम्ही सत्कार करतो. ते तो स्वीकारावाची विनंती करतो. आणि या आपण नेहमी महिला आघाडी आजही कशी मजबूत आहे त्याची ओळख मगाशी त्यांच्या नातेवाईकांच्या रोज भेटत होतो. देसाई मॅडमने ग्रुप फॉर्म केला आणि आत्ताच सरांनी त्याचा उल्लेख केला की तिथून ही प्रक्रिया गतिमान झाली. खरं तर सर म्हणत होते की सोलापुरात सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण योग असा आहे आणि आपल्या कॉलेजचं भाग्य असं आहे की अमेरिकेपासून सुरुवात झाली. आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रातिनिधिक म्हणून आपण सत्कार स्वीकारावा. या मॅडम तुम्हाला बोलायला देते, तिने बोलवलं, मी बोलवलं नाही तुम्हाला. तुम्ही Hello. I think it is good afternoon now. Good afternoon to all of you, respected dignitaries sitting on the dais, and my dear Sangam 1978 batch. First of all, I express my sincere gratitude to the hard efforts taken by Mr. Rajshekhar Yedikar, Mr. Deepak Patil, and none the least Miss Nalini Desai, who started this group, who was the inspiration to start this group. I also welcome Mr. Hiremat sir, Mr. Bova sir, and other dignitaries sitting on the dais. आज आपण जवळजवळ 50 वर्षांनी भेटतोय. तर मला इतक्या आठवणी आहेत की आय थिंक मिस्टर हिरेमठ सर अँड मिस्टर बडनुरे सर joined this institution in the year 1974, and Mr. Hiremat sir was teaching us elements of economics and Bannure sir commerce. At that time, Mr. Hiremat sir was very young, looking smart, and his particular style of teaching, after every one sentence he used to do like this. Yes, sir? Do you agree with me? He used to it was his style. And Mr. Badnure sir, he was teaching us commerce. Mr. Philip Nadvi used to mimic him. Badnure sir's famous dialogue, do you know what is commerce? Commerce is nothing but trade plus aids to trade. हे त्यांचं वाक्य नेहमी त्यांच्या स्पीचमध्ये यायचं. कॉलेजचे दिवस म्हणजे कसं होतं, शाळेमध्ये आम्हाला ड्रेस कोड होतं. यूज टू वेअर ड्रेस कोड. 11 वर्ष ते ड्रेस कोड आम्ही वापरला. आणि कॉलेजमध्ये त्यावेळी एंट्री व्हायची होती, त्यावेळी आम्हाला एक आनंद असा होता की सिव्हिल ड्रेसमध्ये आपण कॉलेजला जायचं. म्हणजे प्रत्येक जण सिव्हिल ड्रेसमध्ये यायचं. आणि त्यावेळी सगळं वी यूज टू फॉलो द film industry and all these things, actors, we used to wear bell bottoms and all these things, so we were happy. आणि कॉलेजमध्ये ज्यावेळी आम्ही प्रवेश घेतला त्यावेळी एक ध्येय होतं, एक स्वप्न होतं की आपल्याला एक स्टेज आता पूर्ण केलं, आपण दुसऱ्या स्टेजमध्ये एंटर होतोय. आपल्या लाईफचा
हा महत्त्वपूर्ण स्टेज आहे, तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचं आहे हे प्रेरणा घेऊन ज्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये प्रवेश केला त्यावेळी आमची अशी इच्छा होती की काहीतरी यू शुड बेअर सम ड्रीम्स अँड दॅट टू फुलफिल दॅट ड्रीम्स वी एंटर दिस कॉलेज. आणि तुम्हाला सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या वर्गातले बरेचसे विद्यार्थी, बरेचसे माझे संगम 1978 बॅचचे आपला एज्युकेशन पूर्ण केला. अँड आय एम प्राऊड टू से दॅट मिस्टर रेवती हुमनाबादकर स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी ॲट दॅट स्टेज. आणि ज्यावेळी त्यांचा फोटो पेपरमध्ये आला, संगमेश्वरची विद्यार्थी हे कॉमर्समध्ये फर्स्ट युनिव्हर्सिटीमध्ये आली, त्यावेळी आम्हाला अभिमान वाटला फार. आणि आज ती शी इज द चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिसिंग इन सोलापूर. मिस्टर नलिनी देसाई, the first ladies representative of our college, she is here present, specially come from USA to celebrate this reunion. बरेच विद्यार्थी इथं आलेले आहेत, बरेच फ्रेंड्स इथं आलेले आहेत. त्यांनी जीवनामध्ये बरेच काही केलेले आहेत. आता ते रिटायरमेंटच्या स्टेजला आहेत. नाव वी आर ऑल रिटायर्ड. सो I wish them all the best for their retirement life. And once again, I express my sincere thanks for the dignitaries for sparing their valuable time with us, and also to Mr. Rajshekhar Yedikar, Mr. Deepak Patil, Mr. Prakash Jyoti, our former GS, who has come here to celebrate this union. And last but not the least, I wish you all a very happy new year, and I expect that for years together we will meet again and again. This I pray before the Almighty and end my speech. Thanking you. मी बदनोर सरांचा मेसेज वाचून दाखवतो. आपण 27-28 डिसेंबरला संगमेश्वर महाविद्यालयामधील अध्यायचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. खूप चांगली कल्पना आहे. माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी प्रत्यक्षात सहभागी होऊ शकत नाही. तथापि परावर्तित भावलहरीद्वारे मी आपल्यासोबत आहे. जॉन रस्किन, या जगात माणसाशिवाय दुसरी कोणतीही संपत्ती नाही याची प्रचिती स्नेह मेळाव्यामध्ये येते. आज आपण विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. आपण कसे आहोत, कुठे आहोत याची जाणीव आपल्या मित्रमैत्रिणींना होते. कारण स्नेह मेळावा हा फक्त सकारात्मक शक्ती आपल्या उर्वरित प्रवासाच्या वाटचालीसाठी बळ मिळते. अशा मेळाव्याच्या उद्देशास मुळात तरुणपणाच्या आठवणीला उजाळा येतो. आपण आपल्या महाविद्यालयाला व शिक्षकांना विसरला नाहीत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करतात. यामध्येच महाविद्यालय व शिक्षकांचा आनंद सामावलेला असतो. आपल्या सर्वांना भविष्यातील वाटचालीस शुभाशीर्वाद मिळण्यास शुभेच्छा. बदनोरे सर. आणि परत सगळ्यांना एक विनंती करतो, तुम्ही मला इथं माझा उल्लेख करू नका, मी काय केलं नाही लक्षात घ्या. ते आपण सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच हे झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे, लास्ट इयरला CR होतो. CRच्या वेळेस काय असतं, CRचं काम फक्त 1-2 होतं आपल्या त्यावेळेस. एक ट्रिप काढणे आणि गॅदरिंगच्या वेळेस फक्त बिल्ला लावून फिरणे काय ते. पण मला वाटतं 47 वर्षांनी तुमच्यामुळे मला एक संधी मिळाली की आपल्याला एक CR टाईप काय ते काम करायला मिळालं. असं धरूयात काय. तर आता पुढचे आपले विठ्ठलदास सोनीला विनंती करतो मी की त्यांनी आपले विचार मांडावेत. आदरणीय मंच और मेरे
समक्ष उपस्थित सभी, संगम 1978 के सभी भागीदार, अभी येड़ीकर ने कहा कि सर नहीं बोलूँगा क्योंकि बराबर के है, तो उन्होंने कहा कि उन्होंने काफ़ी कोशिश की। वो कहते हैं ना कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, वैसा ही कुछ इस संगम 78 के पहले जो अनुभव मिला उसका। कॉलेज के ज़माने की बात अगर कहना चाहूँगा तो सबसे पहले तो मैं आप सबको ये कहना चाहूँगा कि मैं शेर शायरी कविता में बहुत इंटरेस्ट रखता हूँ। बचपन से ही मुझे लिखने का और कविता या पैरोडी सॉन्ग्स बनाने का बहुत शौक था। तो उस समय जब कॉलेज में जहाँ हम लोगों ने फोटो सेशन किया, वहाँ पर एक नोटिस बोर्ड लगता था जिसमें वीकली शलाका बोल के एक अंक निकलता था, जिसका मैं जब तक कॉलेज में था संपादक रहा, हिंदी का। दूसरे में कहा जाए कि आज के कॉलेज के जो भी एक्टिविटीज है और हमारे ज़माने में उसमें बहुत अंतर आ गया है। उदाहरण के लिए सबसे पहले जैसे ही कॉलेज शुरू होता, इलेक्शन का दौर शुरू होता था। उस समय इलेक्शन सीआर की, यूआर की, जीएस की जो भागादौड़ी होती थी और 3-4 दिन 8 दिन तक जो रौनक होती थी स्कूलों में, वो कॉलेज में, वो आजकल इलेक्शन बंद होने से वो रौनक नहीं मिलती है। दूसरे में कॉलेज में फन फेयर होता था। फन फेयर में ऐसा लगता था जैसे आज जो फन फेयर में पार्टिसिपेंट्स है वो भविष्य में कोई उद्योगपति बन सकते हैं, कोई कुछ बन सकते हैं। उस छोटे से उद्योग जैसा ही प्रोग्राम होता था वो, तो वो एक उसमें से लगता था। और कॉलेज की जो ट्रिप, महत्व की बात है कि ट्रिप ऐतिहासिक स्थानों पर, दर्शनीय स्थानों पर जाती थी। आजकल मुझे नहीं लगता कि कॉलेज में, और हम जब गए थे हमारी बैच के समय, तो प्राध्यापक ये भोगेशन सर थे, उनको उनका स्ट्रिक्टपना तो सबको मालूम है, वो बहुत स्ट्रिक्ट थे। अभी एग्जाम्पल भी आया आज सुबह सुबह कि 3 विद्यार्थी वहाँ बैठे थे, उनके बारे में क्या अनुभव लिया उन्होंने। तो लेकिन वो हमारे साथ जब ट्रिप में थे तो कैसे है ना कि नारियल में ऊपर कड़क होता है, अंदर खोबरा जो होता है वो नारियल का वो गिरी वो बहुत सॉफ्ट होती है। जब ट्रिप में वो हमारे साथ आए तब पता चला कि वो जितने कठोर है, क्योंकि अनुशासन के लिए कठोर होना जरूरी है, उतने ही अंदर से हमारे साथ नरम भी थे वो। गैदरिंग में हिंदी, मराठी, कन्नड़ा नाटक होते थे। कई कलाकार अपने अपनी कला प्रस्तुत करते थे, और आज मुझे लगता है कि उस समय जो कलाकार थे वो आज भारत के लेवल पर, हिंदुस्तान के मतलब स्टेट या नहीं कंट्री लेवल पे वो लोग अपना नाम या परचम लहरा रहे हैं। परीक्षाओं का एक दौर कहा जाए तो उस समय साल में एक बार ही परीक्षा होती थी, लेकिन बाद में सेमेस्टर सिस्टम आया। तो सेमेस्टर सिस्टम कैसा था, अभी सेमेस्टर होने वाला है तो आदमी शांति नहीं रहती थी, भाई अभ्यास करना है। दूसरा सेमेस्टर तुरंत आता था, लेकिन हम लोग साल भर आनंद एंजॉय करते थे, और परीक्षा जब आती थी तब हम लोग स्टडी यानी टेंशन लेते थे उसका। तो इस तरह कॉलेज का जो माहौल था मेरे लिए बहुत ही गरिमामय रहा। धन्यवाद। हॅलो, आता पानसे मॅडम एक कविता सादर करणार आहेत, तर त्यांना मी आमंत्रण करतो. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरचे आपले माननीय गुरुवर्य जे आहेत त्यांना मनपूर्वक सादर प्रणाम. आपण सगळेजण या कॉलेजचे विद्यार्थी आहोत, आणि माझ्या आयुष्यामध्ये पुढे जे काही मी करिअर केलं म्हणूया आपण, मी सोमय्या कॉलेज घाटकोपरचं जे आहे त्या ठिकाणी 29-30 वर्ष नोकरी केली, आणि अकाउंटन्सी मी शिकवत असे, ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवत असे. परंतु मला हे इथं सांगायचं कारण असं आहे की ही जी माझी महत्त्वाकांक्षा होती की जॉब जर केला तर मी फक्त आणि फक्त कॉलेजमध्ये करेन, आणि त्याचं कारण आहे कॉलेजचा जो माहोल असतो ना तो अतिशय युथफुल ज्याला म्हणतो, अगदी
आनंदाचा काळ असतो तो, आणि सगळ्यांच्या शरीरामध्ये, मनामध्ये असा काही उत्साह असतो की तो उत्साह कायम आपल्यामध्ये सुद्धा राहावा असं मला वाटत होतं. कारण त्या काळात कसं होतं की BCom झालं की बँकेमध्ये चिकटले, किंवा इन्शुरन्स LICमध्ये त्यावेळेस बरेच जण BCom झाल्याबरोबर लागत होते. मला बऱ्याच जणांनी आग्रह केला की तू बँकेत का नाही केली नोकरी, तू LICमध्ये का नाही केला. तर मूळ कारण असं आहे की संगमेश्वर कॉलेजमध्ये जे काही वातावरण आपण सगळ्यांनी एन्जॉय केलेलं आहे, तर ते मला कायम यौवनाच्या सहवासात राहायची जी इच्छा होती, तर ती मी त्याद्वारे पुरी केलेली आहे. आणि त्यामुळे काय झालं की वयाच्या 60 नंतरसुद्धा आपल्यामध्ये सगळ्यांमध्येच तो उत्साह सळसळता जो आहे तो मला दिसतो आहे. आणि हे सगळं करताना काही 4 ओळी मी लिहिलेल्या आहेत. इथे असतानासुद्धा कॉलेजमध्ये मी करायची कविता, पण कसं असतं ना, सगळ्यांना ते जमतंच असं नाही आहे. संसाराची जी आपली भागदौड चालू असते त्याच्यामध्ये जमत नाही. तर आपण सगळेजण एकाच पिढीचे आहोत. आपल्या घरच्यांचे जे संस्कार आहेत त्याचा आपल्या आयुष्यावर किती मोठा परिणाम असतो हे या कवितेतून मी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांनी ऐकून घ्यायचं आहे. कवितेचं नाव आहे आनंदाचं झाड. आनंदाचं झाड माझ्या मनामध्ये डवरलं, आनंदाचं झाड माझ्या मनामध्ये डवरलं, मायबापांनी त्याचं बीज होतं पेरलं. चंद्र आणि चांदण्या, सूर्य आणि तारे, नाती आणि गोती आणि जपलेली मने होत्या त्याच्या कळ्या. चंद्र आणि चांदण्या, सूर्य आणि तारे, नाती आणि गोती, जपलेली मने होत्या त्याच्या कळ्या. कळ्या जपण्याचं व्रत जीवापाड पाळलं, गैरसमजाचं तण त्यांनी मुळापासून उपटलं. धाकाचं काटेरी कुंपण, आपले आईवडील खूप आपल्याला धाकात ठेवायचे. आपले प्रिन्सिपल जे होते त्यांनीही आपल्याला धाकात ठेवलेलं होतं. तर धाकाचं काटेरी कुंपण सुरक्षेसाठी घातलं, अस्ताव्यस्त पसरू नये म्हणून सुबकपणे छाटलं. गोडव्याचं खत मात्र नियमितपणे दिलं. तो जो गोडवा होता तो आज आपल्यासमोर आहे. त्या गोडव्यामुळे आपण इथे एकत्र आलेलो आहोत. कुशलतेने जे जोपासलं ते वेळ येताच बहरलं. चंद्र चांदण्यांनी लखलखलं, सूर्य ताऱ्यांनी उजळलं, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यात रमलं. आता आपण पाहिलं की कॉलेजमधल्या वेगवेगळ्या आठवणी आपण त्या जागवल्या. इथे कोपऱ्यामध्ये एक हिरव्या चाफ्याचं झाड होतं. खूप छान आठवणी आहेत त्या झाडाच्या माझ्या मनामध्ये. आता ते झाड नाही आहे तिथे, पण ते दुसरीकडे लावलेलं आहे सांगितलं मला. तर नातागोत्यात फोफावलं, मन जपण्यात गुंतलं, आनंदाचं झाड माझ्या मनामध्ये डवरलं. आता शेवटचा हा जो स्टांजा आहे तो माझ्या मते खूप महत्त्वाचा आहे. बीज आता माझ्या हाती, बीज आता माझ्या हाती, सुपीक माती अवतीभवती. आपले जे स्टुडंट्स आहेत, आपले जे मुलं, आता आपली नातवंड आहेत, तर सुपीक माती अवतीभवती. व्रत तेच कठीण जरी, बळ देणे त्याच्या हाती, बळ देणे त्याच्या हाती. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे या वर्गाची एक आठवण आहे. मी जेव्हा CR ला उभार होतो BCom पार्ट 3ला, तर तो प्रचाराचा असतो, प्रचाराचा भाग असतो. मग माझे आपले वर्गातले मित्र होते, ते चांगले वक्ते होते. त्यांना म्हटलं, विनंती केली की तू येऊन माझा प्रचार कर. तू काय ते ठरलं तसं. आणि काय गंमत, आणि मग वर्गामध्ये आलो, वर्ग सगळा भरलेला सगळा. आणि त्या माझ्या मित्रांनी ओळखून दिली, हे RR रेळीकर आहेत, आपल्या CRसाठी उभारलेले आहेत, आणि ते पुढचं बोलतील. पुढचं बोलले मला कुठलं काय बोलायचं काय ते, मला एक शब्द सुटायला तयार नाही. फक्त म्हटलं मला निवडून द्या एवढं बोलून मी संपलं काय. म्हणजे असं सुद्धा काय घडलेलं काय ते. तर आपल्या इथं आज आपले जे क्लासमेट आहेत सिद्धराम तुपदोळकर, काय हे सोलापूर महानगरपालिकेमध्ये लँड किंवा काय म्हणतात सोलापूरच्या सगळा जो डेव्हलपमेंट आहे त्यामुळे त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळं त्यांनी त्याचा एक अल्बम तयार केलेला आहे त्याच्यात. म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन काय, म्हणजे सोलापूरची आज जे स्मार्ट सिटी आहे हे आहेत, त्यामध्ये एक कोणतरी हे लागतो खमका. आज ते रिटायर झालेले आहेत, पण कमिशनरने त्यांना खास बोलून त्यांना स्पेशल ड्युटीवरती ठेवलेलं आहे.
स्पेशल ड्युटी ठेवून त्यांना काम दिलेलं आहे की तुम्ही आता सोलापूरच्या डेव्हलपमेंटचं काम बघायचं आहे. तर त्यांच्याद्वारे खूप सोलापूरच्या डेव्हलपमेंट फार त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असल्यामुळं त्यांचा एक अल्बम त्या तयार केला आहे. तर मी आपला बोवा सरांना विनंती करतो, प्रिन्सिपल सरांना, की तो अल्बम त्यांनी रिलीज करावा. पाठवून बस आपण एकला पाठवून आम्ही एकला बस पाठवून दीडला एकला पाठवून आपण जेवण करू जेवण करणार. मी जे काम केलं ना संचालक मंडळ होतो. फार मोठ्या अडचणी होत्या, पण त्यामध्ये सोडवण्यामध्ये यांचा हातभार होता. आता 2 फ्लायओव्हर होणार आहे सोलापुरात, त्याच्यामध्ये असं क्लिअरिंग करण्या म्हणजे लँड क्लिअर करण्यामध्ये यांचा हात आहे. अशा म्हणजे महत्त्वाचे काम केल्यामुळे आपण त्यांचं एक अल्बम हे केलेलं पब्लिश. तर परत सगळ्यांतर्फे अभिनंदन तुमचं. तर आता मी हिरेमठ सरांना विनंती करतो की त्यांना आम्हाला मार्गदर्शन करावं. बसून बोलतात सर, इथं उभारून बोलतात, बसून नाही तर तिथं देतो बँक. प्राचार्य बुवा सर, सुहास पुजारी सर आणि उपस्थित सर्व मित्रांनो, गुड मॉर्निंग तर झालेलंच आहे सकाळी. मी सर्वप्रथम मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल आयोजकांचे आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. माझ्यापेक्षा तुम्ही 7-8 वर्षांनीच फक्त लहान आहात, म्हणजे सगळे सिनियर सिटीजन्सच आहेत इथे. म्हणून मी सरांना म्हटलो की फॉर्मॅलिटी कशाला, गेट टुगेदर म्हणजे काहीतरी एन्जॉयमेंट करा. मग ते तसंच झालेलं आहे. इथं आल्यापासून बघतो सगळे एकत्रितपणे मला ओळखले, ते महत्त्वाचं आहे. कारण मी थोडं जाड झालेलो आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा इथे जॉईन झालो 1974 त्यावेळी के भोगेशन सर होते प्राचार्य म्हणून. त्यांनी माझ्यात काय बघितले कोणास ठाऊक, मला कॉमर्स असोसिएशनचे चेअरमन केले आणि त्या असोसिएशनमार्फत मी अनेक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिलेला आहे. म्हणजे त्या असोसिएशनमधील आणि बरेच विद्यार्थी भाग घेत होते, इंटरेस्ट दाखवत होते आणि ते भोगेशन सरांना आवडलं. माझ्यापेक्षा सिनियर असताना RK कुलकर्णी, बदनोरी सर पण माझ्याहून सिनियर आहेत. मी 1971चा BCom पासआउट आहे आणि 73 M.Com झाल्या झाल्या मी
DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये लेक्चरर इन कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स म्हणून जॉईन झालो. आणि 74मध्ये इथे कॉमर्स पोस्ट आहे म्हटल्यानंतर मला इकॉनॉमिक्समध्ये तेवढं इंटरेस्ट नव्हता. अकाउंटन्सी आणि बिझनेस मॅनेजमेंट हे महत्त्वाचे विषय. मग इथं आहे म्हटल्यानंतर तिथे रिसिग्नेशन देऊन 74ला संगमेश्वर कॉलेज जॉईन केलं. त्यावेळी जास्त एक पोस्ट निघाल्यावर जास्तीत जास्त 7-8 कॅन्डिडेट्स असायचे. आता 30-40 कॅन्डिडेट्स असतात. म्हणजे त्यावेळी फार अवघड नव्हतं कुठेही लेक्चररशिप मिळण्यासाठी. आणि 74पासून मी इथे आहे. 2008पर्यंत होतो. 2008मध्ये रिटायर झालो. आता यापुढील आता काय सेंड ऑफमध्ये वगैरे उपदेश केलेले आहेत. आता काय उपदेश करायची गरज नाही. यापुढे लॉंग अँड हॅपी लाईफ कसे जगायचे याबद्दल थोडक्यात मी सांगणार आहे. माझ्या वाचण्यात आलेलं आहे की जनसंपर्क, सोशल कॉन्टॅक्ट हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि हा जो तुम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम घडवून आणला ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आणि हे आपल्या सर्वांना आवडलेलं आहे. धर्मराज काडाने देखील प्रशंसा केली त्यांनी. म्हणजे 47 वर्षानंतर तब्बल आपण एकत्र येत आहोत. ही कल्पना फार चांगली आहे. आणि सहसा असे कार्यक्रम दरवर्षी तुम्ही घ्या असं मला म्हणायचं आहे. आणि 1978मध्ये माझ्याबरोबर जे होते सिनियर म्हणजे RK कुलकर्णी, नंतर बदनोरे सर, हळ्ळी, CS हळ्ळी माहीत असतील तुम्हाला, मर्कंटाईल लॉला होते. फक्त बदनोरे सर आणि मी त्यावेळी जे तुमचे सर होते त्यापैकी आम्ही दोघेच आहोत. लक्षात घ्या. मगाशी हे आपण केलेलंच आहे. आणि आता विषयांतर करत नाही मी. लॉंग लाईफ आणि हॅपी लाईफ यासाठी जनसंपर्क म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट आवश्यक आहे. नंबर 1वर म्हणजे WHO सांगितलेलं आहे की सोशल कॉन्टॅक्ट दॅट इज नंबर 1. आणि कोअर ग्रुप म्हणजे फॅमिली अँड फ्रेंड्स याकडे लक्ष द्या. आणि सर्वात म्हणजे असे 10 पॉईंट्स त्यांनी सांगितलेले आहे. म्हणजे सर्वात महत्त्व म्हणजे सोशल कनेक्ट, जनसंपर्क हे फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या आणि मेडिकल सायन्समध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक सेल्स असतात. ब्लड सेल्स, लाखो मिलियन्स ऑफ सेल्स, मिलियन बिलियन्स म्हणा तुम्ही. आणि त्या सेल जे आहेत त्या सेलवर एक घट्ट पकड म्हणून एक टेलोमेरेस नावाचा एक प्रोटेक्टिव्ह असतं ते. आणि त्यासाठी जर तुम्ही हॅपी असाल, पॉझिटिव्ह थिंकिंग जर असेल, जर तुम्ही समाधानी असाल, सॅटिस्फाईड, तर ते सेल्स रिबिल्ड होतात. आणि चांगलं आयुष्य
आपण व्यथित करू शकतो. जर त्यासाठी जर एन्झायटी, क्रुएलिटी, निगेटिव्ह थिंकिंग जर असेल तर ते टेलोमेरेस जे आहे प्रोटेक्टिव्ह पार्ट ऑफ द सेल ते रिबिल्ड होत नाहीत. म्हणून त्याच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. बी हॅपी, मेक अदर्स हॅपी. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सरांनी आपल्याला फार बहुमोल संदेश दिलेला आहे आणि आपण तो निश्चित अंमलात आणूयात. आणि सर म्हणाले की दरवर्षी असं हे करा, दरवर्षी काय होणार नाही आपल्याला ते, तर आपण 2 वर्षात नक्की भेटूयात. पण 75ला आपण भेटणार आहोत, डिसेंबर ही तारीख करू. आणि पुढच्या वेळेस जबाबदारी सगळ्यांची अशी आहे की प्रत्येकाने एक ॲडिशनल मेंबर आणायचे. पुढच्या वर्षी वी शुड बी 50+ असायला पाहिजे, हे आपण बघूयात 50. तर आपले इथं प्रिन्सिपल बुवा सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शन करावं. बुवा सर. या स्नेहमेळाव्याचे मार्गदर्शक आणि ज्यांच्याबरोबर मी अनेक वर्ष काम करण्याचं भाग्य मला लाभलं ते PR हिरेमठ सर. या समारंभाचे मी मगाशीच त्यांनी सांगितले की आता नाव घेऊ नका, पण आपण म्हणूया की एक प्रामुख्यानं सर्व समारंभाला पुढाकार घेण्यासाठी जी व्यक्ती लागतो आणि तिथून पुढं आत्ता सरांनी सांगितलेले आनंदाचे क्षण अजून फुलत जातात, ते पुढाकार घेतलेले येळीकर सर, माझे सहकारी आणि आता जे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, पुढच्याच महिन्यात निवृत्त होतील, ते मराठीतले प्रसिद्ध साहित्यिक असं मी मुद्दाम म्हणेन, डॉक्टर सुहास पुजारी सर. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले 1978च्या बॅचचे सर्व विद्यार्थी, जे आता काही जणांची ओळख झाली, कर्तृत्वाची ओळख झाली आणि मला वाटतं त्यातून संगमेश्वरची पण ओळख झाली. इतक्या वर्षानंतर सफदर शेख सर असतील, विठ्ठलदास सोनी सर असतील, प्रामुख्यानं शिक्षण क्षेत्रात असलेल्या पानसे मॅडमनी कॉमर्सच्या असून कविता मांडली. मला वाटतं हा आनंद जो आहे, जे दीपक पाटील साहेब असतील, जहागीरदार साहेब असतील, अनेक जण येऊन जेव्हा भेटत होते या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या निमित्तानं, त्यातनं जो आनंद मिळाला, मी मगाशीच म्हणालो की खरोखर तो शब्दांच्या पलीकडचा आहे. हे तुपदोळकरांनी अख्ख्या सोलापूरचं लँड रेकॉर्डच आपल्या ताब्यात ठेवलं. आल्याला चेअरमन साहेबांनी विचारलं हे तुपदोळकर या क्लासमधले आहेत का म्हणून. ते म्हणाले नाही, हे क्लास सिनियर्स आहेत सगळे. ते मला वाटतं ज्या पद्धतीने हे सगळं होतं, देसाई मॅडमच्या नातेवाईकांचा उल्लेख केला, मुख्यतः संदीप देसाईंबरोबर चर्चा होती. मी सहज जुने अंक चालवत होतो, म्हणजे खरं तर काल सरांनी आठवण केली होती, टॅलेंटचे अंक बघत होतो काही दिवसांपूर्वी. सुरभी देसाई मला वाटतं आपल्या भगिनी होत्या. म्हणजे अशा अनेक जणांच्या आठवणी त्यात दडलेल्या आहेत. खरं तर त्या आठवणी तुमच्या मनामध्ये आहेत. थोडंसं वातावरण आता अकॅडमिक क्षेत्रात आम्ही असल्यामुळं, पण आल्या आल्या ज्या संगमेश्वरची ओळख झाली, मगाशीच ज्या खेळाडूंची आपण ओळख करून घेतली, बास्केटबॉलपटू आहेत, या वर्गात आम्ही आता मागं जाऊन बसणार, कारण मागं गेल्यानंतर जी मजा येते. आणि मग म्हटलं की तो दरवाजा उघडा असायचा, कारण आधीच्या बॅचचे अनेक विद्यार्थी असे भेटतात, तेव्हा त्यांनी सांगितलं आणि त्या दरवाजाचं वैशिष्ट्य बरोबर त्यांनी सांगितलं. बास्केटबॉल खेळाडू असल्यामुळं प्रेझेंटी लावायची आणि हळूच तिथनं एस्केप रूट होता. याच्यापेक्षा वेगळं मी सांगत नाही, मला वाटतं त्या आठवणी तुम्हीच सांगितलेल्या अधिक योग्य होतील. या सर्वांमध्ये मला जे जाणवलं की अनेक वर्षांचा इतिहास त्यामध्ये दडलेला असतो. इतिहासाबद्दल असं म्हणलं जातं की इतिहास होऊन गेलेल्या घटना आहेत, त्याच्यापेक्षा वेगळं काय शिकवणार, इतिहासाची व्याख्याच त्या पद्धतीने केली जाते. पण मला वाटतं त्यामध्ये आपल्या संस्थेचा वारसा असतो. मॅडमनी ज्या कवितेमधनं अतिशय योग्य पद्धतीने मांडला, ते संस्कार असतात, ती परंपरा असते. बोगीशन सरांसारख्या महाराष्ट्राचं एका अर्थाने शिक्षण क्षेत्रात ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांची आठवण. मला वाटतं त्यावेळेला साधारणतः त्यांना काहीतरी राज्य उत्तम शिक्षक पुरस्कार मिळालेला होता. आता हे सगळं जेव्हा मी मनात साठवायला लागलो की अनेक गोष्टी त्या काळामध्ये, म्हणजे खरं तर सर जेव्हा M.Com झाले, मग अशीच सरांना म्हणलं की सर तुमच्यावर काम केलं आहे, पण तुम्ही M.Com झालात तेव्हा मी जन्मलेलो पण नव्हतो. म्हणजे इतकं अंतर आहे. एका बाजूला सरांची पिढी आहे, बदनोरे सर, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे, ते भाग्य आम्हाला लाभलं. त्यानंतर आमची पिढी येते, मी सुहास पुजारी सर, तेही आता
मला वाटतं कमी अधिक फरकाने निवृत्तीच्या उंबरठ्यावरती ती पिढी आलेली आहे. संतोष पवार सर जे सगळं याचं रेकॉर्डिंग करतात आणि हा आठवणींचा ठेवा प्रत्यक्षामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. म्हणजे तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला या सगळ्या आठवणी दाखवता येतील. मला वाटतं मगाशीच उल्लेख केला की सगळेच फार शिस्तीत वागायला लागले तर तो माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होणार नाही असा उल्लेख मगाशी झाला. संतोष पवार सर ज्युनियर कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक आहेत. तो माझा विद्यार्थी, म्हणजे खरं तर ती तिसरी पिढी आहे. मला वाटतं या 3 पिढ्यांचा संगम आज झालेला आहे आणि त्यातनं तुम्ही ज्या आठवणी सांगताय हे खरं अनेक दिवस चाललेलं आहे. हे येळीकर सरांच्या नियोजनाबद्दल खरंच दाद द्यावी लागेल. मी मगाशी म्हणाल तसं एक एक गोष्टीचं नियोजन त्यांनी करत आणलं आणि कार्यकर्ता जसं काम करतो, कारण आपल्याला माहिती आहे की सगळेच जण इथे येऊ शकत नाही, प्रत्येकाने आपापला रोल पार पाडलेला आहे, त्यामुळं तरी हे सगळं सहज शक्य झालं. इतक्या वर्षानंतर आपण जेव्हा आठवणी काढतो त्या आठवणींना कुठेतरी आत्ता सरांचाच धागा पकडून मी बोलतो, कारण मी मार्गदर्शन करावं वगैरे येळीकर सर म्हणाले. मी नम्रपणे सांगतो की मार्गदर्शन करण्याइतका अजिबात मोठा नाही, कारण तुमच्या 2 पिढ्या आज मला बघायला मिळाल्या, यात जे समाधान आहे. आणि मग सरांनी जे सांगितलं, मला वाटतं सरांचं व्याख्यानाची सवय आजही मोडलेली नाही. व्याख्यानाला यायचं म्हणजे नोट्स काढून आले, WHO त्याचे 10 पॉईंट्स, ते सेल्स. मला त्यातनं जे मिळालं आणि जे खरं तर तुम्ही दिलं, हे सरांनी जे सांगितलं त्या आनंदाच्या लहरी किंवा आपण ते चैतन्य म्हणतो ते मी अनुभवतोय. तिथं वयाचा संबंध येतच नाही. ज्या पद्धतीने ते तुम्ही आनंद आम्हाला देताय. आणि मग आम्ही सांगितलं, आमच्या विद्यार्थ्यांनी आज सांगितलं की आज या वेळेला मी तास घेणार नाही, त्यावेळेला आम्हाला माझी विद्यार्थ्यांबरोबर भेटायचं आहे आणि त्यांच्या आठवणी खरं तर आम्ही तो प्रयत्न करतोय. सर म्हणतात त्याप्रमाणे 75वं वर्ष जेव्हा येतं तेव्हा या 2-3 पिढ्यांचा संगम जर झाला, मग एकमेकांशी आपण इंटरॅक्शन करणं, त्यातनं नवीन काही गोष्टी जर करता आल्या. खरं तर बरेच जण दिग्गज आहेत, बँकांमधले अधिकारी आहेत, त्यांच्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवरती आपण गेलेला आहात. त्याचा फायदा अनुभवाचा, ज्ञानाचा तो तर आपण देतोच वेगवेगळ्या पद्धतीनं. सर आजही अडचण आली की आम्ही सरांकडे जातो. आता कॉलेजनी जी प्रगती केली ती आपल्या प्रज्ञामध्ये आपल्याला वाचायला मिळेलच. त्यातनं आपल्याला जे पुढं जायचं, येळीकर सर गव्हर्निंग बॉडीवर पण आहेतच, हे सगळं आपण जोडण्याचं काम करतोय. आणि त्यातनं ज्या पेशी किंवा सेल्सचा उल्लेख सरांनी केला, आनंदाच्या लहरी मी सकाळपासून अनुभवतोय. सकाळी आल्या आल्या टी शर्टमध्ये 2 जण आले, म्हणजे तो जो उत्साह असतो त्यातनं केवळ समाधान, आनंद मिळतो, याच्या पलीकडे काहीतरी असतं आणि ते तुम्ही आम्हाला खरं तर दिलं. संख्या मी अजिबात महत्त्वाची मानत नाही. सरांनी जबाबदारी दिली, मॅनेजमेंट गुरु आपण त्यांना म्हणूया, की एकाने एकाची जबाबदारी घ्यायची, बरोबर 50 होतात. सोपं साधं सूत्र आहे. पण त्यातनं आम्हाला जो प्रामुख्यानं चेअरमन साहेबांनी सांगितलं की ते म्हणाले की फोटो काढण्यासाठी मी आलो होतो, त्यांच्याबरोबर फोटो काढण्यात मजा आहे. झाला असेल तर मी डिस्टर्ब करत नाही, माझ्या मीटिंगला जाईन. नाही सर म्हटलं आपल्याबरोबरच फोटो काढायचा आहे. बरोबर दीपक पाटील सरांनी तेच सांगितलं, नाही तुमच्याबरोबर आम्हाला फोटो काढायचा आहे. आणि मग त्यावेळेला ते पण होते. अनेक स्मृती त्यातल्या आहेत. मला जेवढ्या त्या प्रज्ञामध्ये, मी आता खरं तर सरांनी, पुजारी सरांनी त्याचं नाव प्रज्ञा केलं. मराठीकरण करणं, काही कायद्याच्या मुद्दे असतात, थोडंसं ते मराठीचे स्वतः साहित्यिक असल्यामुळं टॅलेंट ते टॅलेंटच असतं, आपल्याला माहिती. जे समोर माझ्या बसलेलं आहे B11 अनेक जण म्हणतात. परवाच मी आठवण काढली येताना, मगाशी निघाली. कलशेट्टी साहेब जे कलेक्टर होते, बीडला होते, नंदुरबारला होते आणि कोल्हापूरला आयुक्तही होते, त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळी आम्ही सांगितलं B1 असं लिहिलं. त्यांचा थेट फोन आला, तुम्ही चुकलात म्हणले सर, तुम्ही B11चं B1 कसं केलं, एवढी साधी चूक तुमच्या लक्षात येत नाही. म्हटलं ते कालक्रमानुसार बदललेलं आहे, पण तुमच्यासाठी तो B11च आहे. या पद्धतीनं मला वाटतं इमारत किती वाढली त्याचं कौतुक अनेकांनी केलं. म्हणजे खरं तर मॅडमनी जे आनंदाचं झाड ज्याचा उल्लेख केला, ती आनंदाची 2 झाडं लावली. दीपक पाटील सरांनी सांगितलं होतं की पारिजातकाचं झाड असेल, जसं हिरवा चाफा तुमच्या मनात आजही दरवळतोय. मला आठवते माझे सर होते बेंदूर सर म्हणून, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, याच वर्गात आम्ही शिकताना ती आठवण आली होती म्हणून ते आठवली. ते म्हणाले की हिरवा चाफा समोर होता, अगदी मला अजून आठवतंय. आणि त्यांनी आम्हाला ते फूल काढून, ते म्हणाले हे फूल वगैरे तुम्हाला काही बघण्याची सवय आहे का नाही, येता मशीनसारखं बसता आणि निघून जाता. मला वाटतं ती दृष्टी, ते संस्कार आणि ते नातं संगमेश्वरचा वारसा आहे, तो आपण अतिशय समृद्ध केलात. आज येऊन त्या वारसाला उजाळा दिलात आणि आम्हालाही बळ दिलं की तोच वारसा, जसं मॅडमनी उल्लेख केला, जसं त्या रनिंगमध्ये, कारण आपले
क्रिकेट असो, बास्केटबॉल असो, रनिंग असो, शिवाजी विद्यापीठ गाजवलेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला प्रामुख्याने जे दिसतंय, या सगळ्यांमधनं आपण जो ठेवा इथं ठेवलेला आहे, तो वारसा समृद्धपणे पुढे नेण्याचा आमच्या परीने आम्ही प्रयत्न करू. मॅनेजमेंट भक्कमपणे साथ देतच आहे. मी तेवढंच सांगेन, जसं माननीय धर्मराजजी काडादी येऊन भेटून गेले, माननीय ज्योती काडादी मॅडम ज्या सचिव आहेत, त्यांनी सांगितलं, ऐन वेळा काही त्यांना अडचणी आल्या, ते म्हणाले, सर माझ्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन तो संदेश द्या या कार्यक्रमाला, आणि पूर्ण तुमच्या दिवसभरासाठी शुभेच्छा त्यांनी दिल्यात. आपण सगळे इथं आलात, मनापासून मी तुमचे आभार मानतो. आणि हा ठेवा असाच वर्षानुवर्षे कायम राहावा एवढी सिद्धेश्वर सरनी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी प्राचार्यांना विनंती करतो की आम्ही जे झाड लावलेलं आहे ते परत आम्ही 2 वर्षांनी बघायला येणार आहोत, तेव्हा वाढलेलं दिसायला पाहिजे आम्हाला झाड थोडं काय ते. तर दुसरं एक मी प्रिन्सिपलचं स्पेशल आभार मानतो. तसं ऑफिस रेकॉर्ड कुठं बाहेर दिले जात नाही तुमच्या म्हणजे. म्हणजे आपले जे ॲप्लिकेशन फॉर्म असतात ते एकदा ऑफिसमध्ये जमा झाले की परत कुठलं रेफरन्सला बँकेमध्ये कुठलं कागद कुठलं बाहेर जात नाही काय ते. तर पण आपण हा खास विनंती केली. आणि ज्या ज्या लोकांचे ॲप्लिकेशन फॉर्म आपण ॲडमिशनला 3rd इयरला भरले होते त्याची झेरॉक्स कॉपी आम्हाला द्यावून त्यांना विनंती केली होती, तर ते त्यांनी मान्य केली. तर त्याच्या झेरॉक्स कॉपी आता आपण सरांच्या हस्ते देणार आहोत सगळ्यांना. काही लोकांच्या नाही आहेत तर त्यावरती मला तुम्ही दोष देऊ नका. जे मला ते रेकॉर्ड मिळालं त्यातनं काढलेलं आहे. तर बुवा सरांना मी विनंती करतो की सर तुम्ही पुढे यावं आणि त्या कॉपीज द्यावेत. म्हणजे द्यायचं कारण काय, त्यावेळेचं तुमचं हस्ताक्षर, त्यावेळेचं तुमच्या पालकांनी केलेली सही, हे सगळं आहे. आणि सगळ्यात म्हणजे उत्पन्न किती त्यावेळेस दाखवलं आहे बघितलं मी, ॲव्हरेज 600-700 रुपये, 3000 रुपये मॅक्झिमम उत्पन्न आहे. 3000 का 6000 रुपये मॅक्झिमम उत्पन्न बघितलं मी वर्षाचं. ते वर्षाचं काय म्हणजे किती बदल झाला बघा. काय म्हणजे काय सध्या ह्याच्यामध्ये किती बदल झाले आपल्या जीवनामध्ये काय ते. तर प्रथम प्रसाद दुनाके. आणि आपल्या सांगायला हरकत नाही, हे जेव्हा फॉर्म चालत होतो, सध्या जे सोलापूर उत्तरचे आमदार आहेत विजयकुमार देशमुख, हे आपल्या क्लासमेट निघाले, त्यांचा फॉर्म इथं आहे का. पण त्यांची आई सिरियस आहे एकदम, त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तरी त्यांना आम्ही भेटलो तेव्हा ते म्हणाले येतो, पण त्यांची आई फारच सिरियस आहे एकदम, त्यामुळे म्हणाले ते येत नाहीत. पण वी शुड बी प्राऊड, ही वॉज इलेक्टेड 5 times ॲज ए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. त्यांचा फॉर्म एक आपल्याकडे आहेच तो. नेक्स्ट देसाई. खासनीस मॅडम. सर पुजारी सर. आपले मित्र हमीद पटेल, ते त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं, पण परत त्यांच्या मिसेसची तब्येत बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. तुम्हाला माहीत असेल आपल्या जब्बार पटेल, ज्यांचं सिनेमामध्ये नाव आहे, त्यांचे ते लहान बंधू आहेत हमीद पटेल. त्यांनीसुद्धा अनेक फिल्ममध्ये डायरेक्शनसाठी ते मदत केलेली आहे त्यांना. त्यांनीसुद्धा एक मेसेज पाठवले, आपण दुपारच्या 70मध्ये त्यांचा मेसेज वाटणार आहोत. दीपक पाटील. नेक्स्ट परदेशी. किशोर नाही, त्यांचं नाव दत्तकुमार आहे. तुमच्या तो पण नाव किशोर आहे. सोनी विठ्ठलदास. तुबदोळकर. जागीरदार.
अनिल कुमार कोकरे, संजीव क्षीरसागर, प्रमोद बंडेवार, या सर घोरपडे या, मोहन कुमार घोरपडे. तुम्हाला आठवत असेल यांचा चष्मा फार मोठा जाड होता, पण कमी झाला उलट त्यांचा ते. हां, कमी झालं उलट असं. पण मेडिकल फील्डमध्ये फार मोठं काम केलेलं आहे. 5,000 डॉक्टर्सचा त्यांचा संपर्क आहे एकदम. ते सफदार शेख, फिलिप नडवी, फिलिप, प्रकाश मलजी, प्रकाश मलजी, मंजरी कानेगावकर, ज्यांचं नाही त्यांचं क्षमस्व, ज्यांचे काय मिळालं नाही रेकॉर्डमध्ये आपल्याला. प्रकाश जी तुझं असायला पाहिजे. नाही तू नाही तुझं ठीक आहे. काय ओके. ठीक आहे. थँक्यू सर. आणि मला 2 दिवसापासून बरं वाटायला आहे, कारण का आता आपण एका लेवलला पोहोचल्यानंतर सगळे लोक मला काय सर बीट, मी प्राध्यापक असल्यामुळं आणि हे असलं सगळे सरच म्हणतात काय ते. पण गेल्या 2 दिवसापासून मला लोक राजू, राजा हे सगळं ऐकू मिळालं, बरं वाटायला. म्हणजे पूर्वीचे दिवस तर असं कोण म्हणत नाही, डेअरिंग करत नाही कोण. राजा राजू म्हणाले काय ते तुम्हीच करू शकता, तर तुम्ही अजून करू शकता, तुम्ही करत राहा. आय विल बी एन्जॉईंग दॅट. थँक्यू, थँक्यू. आभार प्रदर्शन आपल्याला कोण करता ओपन, कोणाला पण ह्याचं नाव घेतलं असं नाही. ज्यांना कोणाला एक करायचं आभार प्रदर्शन यायचं, आभार प्रदर्शन करून आपण कार्यक्रम संपवणार आहोत. त्यानंतर आपण बस येईल, बसमधनं आपण जेवणासाठी जाणार. सर तुम्ही जेवणाला चला आमच्याबरोबर. हां चालेल. आणि दुसरं कसं, हिरेमठ सर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं, आम्ही जेवायला, मी बाहेर जेवत नाही स्पष्टपणे सांगून टाकलं. काय ते काय म्हणजे आम्ही जेव्हा आमंत्रणाला गेलो होतो दीपक पाटील, मी त्यांना म्हटलं कार्यक्रम झाला की आपल्याला जेवायला जायचं आहे. त्यामुळे मी बाहेर जेवत नाही, तर त्यामुळे मी काही जेवायला येणार नाही सांगितलं. त्यामुळे आपण जाऊयात. तर आभार प्रदर्शन कोण करणार आहे? हां या दीपक पाटील. नमस्कार. आभार प्रदर्शनच्या अगोदर 2 सहकाऱ्यांचं मला कौतुक करायचं आहे. येडीकरनी सगळा इतिहास सांगितला आहे की गेट टुगेदरचा प्रवास हा कसा झाला आहे. येडीकर प्रत्येक वेळेला यायचा, गेट टुगेदर करायचा का, माझा होकार असायचा, पुढं काय करायचं. त्याचाच एक्सपिरियन्स असल्यामुळे मी म्हणायचं तू काय म्हणशील त्याप्रमाणे आपण करूया.
परंतु शेवटी परिस्थिती अशी झाली की दोघंही आम्ही कंटाळलो आणि एका परिस्थितीला आलो की हे ठरवलं नाही म्हणून, जे येळीकरने आपल्याला कल्पना दिली. त्याला प्रत्येक एक कृती घडायची असली तर एक स्त्री लागते. तसं नलिनी आली आणि तिनं सांगितलं की मी अमेरिकेवरून आलेल्याने तुम्ही गेट टुगेदर का नाही म्हणताय. मी म्हटलं संख्या कमी होईल. तर ती संख्या कमी झाली तरी आपण करू असं तिच्या बोलण्यातनं आल्यावर आम्ही मग मीटिंग घेतली. कितीही कमी आली तर आपण गेट टुगेदर करूया. जवळजवळ 47-48 वर्षानंतर आपण भेटणार आहे. आणि त्याच्यातनं मग आमची ही गेट टुगेदरची संकल्पना आम्ही रेटली गेली आणि त्याच्यात आज जवळजवळ 27 लोकांचा सहभाग झाला आहे. 2 लोक आलेले नाही आहेत, त्याच्यात 25 लोक आपण आहोत. आणि परत जेव्हा पैसे मागायची वेळ आली तेव्हा पैसे मागायच्या वेळेला परत एक आपल्या मैत्रिणीनंच पुढाकार घेतला आणि तिचे पहिले 2000 खासनीचे आले आणि ते 2000 आल्यानंतर सगळ्यांचे पैसे यायला लागलेले. तसंच आम्ही टाकलं होतं की येळीकरनी कुणी काय स्पॉन्सरशिप द्याल का असं एक प्रश्न केला होता. त्याच्यात पुन्हा नलिनीनेच भाग घेऊन स्पॉन्सरशिप काय करायची, कशी करायची याचं चर्चा करून एक स्पॉन्सरशिपची आयडिया डेव्हलप झाली. आणि तिच्याकडनं झाल्यानंतर परत 3-4 लोक स्पॉन्सरशिपला आज वाढलेले आहेत. ती स्पॉन्सरशिप काय काय आहेत संध्याकाळपर्यंत कळेल. आणि आपण सगळ्यांनी भाग घेतला आज. आणि विशेषतः संगमेश्वर कॉलेजचे सर, बुवा सर, त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर राहून प्रिन्सिपलपेक्षाही आमचे मित्र म्हणून खूप आम्हाला सहकार्य केलं. आम्ही ज्या वेळेला काय मागितलं त्यावेळेला ते सगळं दिलं आणि स्वतः पुढाकार घेऊन पत्र पाठवून तुम्हाला बोलवणं गेलेलं. काडारी सरांना आम्ही फोन नुसता केला की असं असं येणार, त्यांनी येणार ही कल्पना दिली. आणि हिरेमठ सरांकडं आम्ही गेलो. हिरेमठ सरांनी आमचं एवढं घरी स्वागत केलं की आम्हाला इतका आनंद झाला. त्यांचंही मी आभार मानतो. आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ते फिट आहेत. आता या वयातही स्वतःची गाडी स्वतः सकाळी 6:30ला ते चालवतात, 8:30ला परत येतात बालाजी सरोवरांना. आणि आपण सगळेजण जे जमले आहेत त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि मला वाटतं की पुढचा कार्यक्रम आता आपल्या लेडीज सहकार्याने घ्यावा आणि ह्या कार्यक्रमातला आजच्या गेट टुगेदरमधला काय उणिवा राहिल्या असतील त्या दूर करून पुढचा कार्यक्रम लवकरात लवकर पुढच्या वर्षी किंवा अजून 2 वर्षांनी घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आणि खासनी सत्ता जाणार आहे लगेच वाटतं, तर आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं तिला एक छोटंसं मला पण नाही मिळाले. इथे उपस्थित असलेले सर्व गुरुजनांना नमस्कार करून या कार्यक्रम आयोजन करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी अथक प्रयत्न केलेत, अनेक संकटात तोंड देऊन त्यांनी आज आपण सगळे एकत्र आलो आहे. मी माझ्यातर्फे आणि सर्व क्लासमेटतर्फे सर्व कार्यकर्त्या लोकांना, सभासद लोकांना, कष्ट केलेल्या लोकांचे आभार मानतो. धन्यवाद.